हे काय असं तुमच्याबरोबर पण होतं का? तर ना पहिल्याच्या ना ज्या बायका होत्या ना त्या खूप कितीतरी कोसावरनं पाणी आणायच्या, पण आपल्याला सगळं आयतं असून सुद्धा पाणी भरण्याचा मला तर बुवा कंटाळा आला. कारण मला माहीतच नव्हतं आज पाणी येणार आहे. मी एक दिवस पुढं समजत होते, पण ते एक दिवस आधी आलं. असो, सकाळ सकाळी आमच्या इथं भले पहाटे 4 वाजताच पाणी येतं. पाणी भरून झालं आणि सगळीकडे ओलं झालं होतं म्हणून म्हणलं चला मोठी मारून घ्या. आणि तवर असं काय झालं, मोटरीमधून बसा पाणी यायला लागलं आणि मला ना मोटरीची खूप भीती वाटते पाण्याच्या. त्यानंतर पत्रे धुतले, धूळ जमा झाली ती. म्हणलं चला गाडीही धुवून घ्यावे. बाहेरून पत्रे धुतले. आई म्हणते की हात फिरवली तिथे लक्ष्मी असते, तर ती सवय मलाही लागली. जोवर मी नाही असं सगळं साफसूफ करत नाही पाणी आले त्या दिवशी मला चैनच नाही पडत. मी म्हणलं चला कपडेही धुवून घेऊया. कपडे धुवून घेतले आणि तेही लगे करकटून पिळून वाळू घातले. ब्रश वगैरे केला, बाकीचं आवरलं आणि अशी फ्रेश झाले. आणि आता घरातले माणसं कोणी उठली नसेल ना माझ्यावर, पण आमची मनी मात्र उठत असते. मस्त मॉइश्चरायझर लावलं, स्वतःला थोडंसं पॅम्पर केलं. म्हणलं केस आता थोडेसे ना हेअर ड्रायरनं ओले होते वाळावे, कारण मला जायचं होतं कामावरती. त्यानंतर हेअर ड्रायर लावून केस वाळवल्याच्या नंतर किचनमध्ये आले आणि हे काम माझं रोजचं आहे. सोहमच्या पप्पांना ना रोज लिंबू सरबत मला द्यावंच लागतं. मग त्यांच्यासाठी छान असं लिंबू सरबत बनवलं आणि त्यानंतर लगेच गाडीच्या डिकीमध्ये बॉटल ठेवून आले, कारण नंतर मी विसरून जाते. आणि नंतर दुधावरची छान अशी साय काढली, ज्याच्यापासून की मी दर महिन्याला जवळजवळ अर्धा किलो तूप निघतं ह्या साईचं. मग ती छान अशी काढली आणि म्हणलं चला लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यावं म्हणून फ्रीजमध्ये ठेवून घेतली. आणि आज मला माहीत नाही, इलायची टाकून चहा प्यायची इच्छा होत होती म्हणून दोघांसाठी इलायची आणि मला थोडीशी मलाई असं मस्त चहा बनवला. आणि आता हे तर उठलेच होते, पण त्यांना चहा आणून दिला, कारण मला ना आज खूप गडबडत होत होती. पण ते तोपर्यंत फ्रेश व्हायला गेले. मग मी म्हणलं चला एवढ्या वेळात काहीतरी काम झालं पाहिजे म्हणून लगेच बिछाने काढले. आणि हा सोहमनं रात्री पराक्रम केलता. आम्हाला वाटत होतं काहीतरी बनवतोय, पण त्याने ना एवढी सुंदर पेंटिंग बनवली स्वतःच्या नावाचीही, आणि जी थ्रेड पेंटिंग असते ना तीही बनवली. ती खूप छान बनवली होती. असं असतं, आपण आपल्या मुलांच्या कधी कधी त्यांच्यातले जे गुण आहेत ना आपल्याला ओळखायला येत नाही. तर त्यानंतर मस्तपैकी आता स्कार्फ असा बांधते आणि ही पर्स मला इतकी आवडते आणि छोटीशी छान. आता हे मी कामाला जाते, पण हे काम काय आहे ते मी तुमच्याबरोबर लवकरच एका मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि मी निघाले कामावरती आणि मी आज म्हणलं की तुम्ही मागे बसा आज, आणि गाडी आज मी चालवणार आहे. मला ना एवढी परफेक्ट जमत नाही, पण आहे तेवढी छान चालवून घेते. त्यानंतर लगेच पुढचा व्हिडिओ घरी येण्याचा जोडला आहे. चला बाय.